जय महाराष्ट्र। मी दिलीप सुरवाडे, उपजिल्हा प्रमुख व माजी नगरसेवक, शिवसेना ठाकरे पक्ष भुसावळ। नागरिक बंधू भगिनींनो, भुसावळ तालुक्यामध्ये महावितरण कंपनी विद्युत MACB यांच्यातर्फे स्मार्ट मीटर लावण्याची योजना जोरात सुरू आहे। अगदी संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचे स्मार्ट मीटर लावले जात आहेत आणि या स्मार्ट मीटरला राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांमधून लोकांचा विरोध होत आहे। यामध्ये असं नाही की फक्त विरोधी पक्षाच्या लोकांनी विरोध करीत आहेत। हा विरोध भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सुद्धा विरोध केला आहे। या संबंधात निवेदनही महावितरण कंपनीला दिलेलं आहे। मध्य प्रदेशचेच एक आमदार यांनी सुद्धा प्रसिद्धी माध्यमातून एका व्हिडिओमध्ये या स्मार्ट मीटरला विरोध केलेला आहे आणि त्यांनी कबूल केलं आहे की या स्मार्ट मीटर लावल्यामुळे दर महिन्याला 1 ते 3 हजार रुपयाचा भुर्दंड सामान्य ग्राहकाला बसत आहे। आणि 1 ते 3 हजार रुपये हा तर त्या युनिटच्या माध्यमातून भुर्दंड बसतोच आहे, परंतु हे जे स्मार्ट मीटर आहे, हे स्मार्ट मीटर अत्यंत स्पीडने चालतं, जास्त गतीने चालतं आणि त्यामुळे संपूर्ण सामान्य नागरिक आणि विशेषतः गरीब, उपेक्षित आदिवासी लोकांना, ज्यांच्याकडे शासनाने, सरकारने प्रचार करून अशा प्रकारे मीटर्स लावलेली आहेत, ते मीटर आजच्या घडीला जिथे जिथे हे नवीन स्मार्ट मीटर लावलेले आहे, त्या स्मार्ट मीटरमुळे अशा या गरीब, आदिवासी, दलित, मागास लोकांना या मीटरच्या भुर्दंडामुळे कोणाला 8,000 रुपये, कोणाला 15,000 रुपये अशा प्रकारे अव्वाच्या सव्वा अत्यंत न परवडणारे अशा प्रकारचे बिलं वाटप झालेले आहेत। आणि त्यामुळे हे जे 8, 15, 20 कशाही प्रकारचे जे बिलं येत आहेत, त्या बिलांमुळे अशा या गरीब माणसाला, झोपडपट्टीतल्या माणसाला सुद्धा जर अशी बिले आलेली आहेत तर त्यांनी कशा प्रकारे या बिलाचं आपलं भरणा करायचा, हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे। आणि ज्यांच्याकडे एवढा पैसा नाही, त्यांचे MACB महावितरण कंपनी हे मीटर कट करणार हे अगदी निश्चित आहे। आणि त्यामुळे अशा प्रकारे गरीब लोकांना जर न परवडणारे बिलं आले, त्यांना भरता येणार नाही अशी परिस्थिती असताना जर हे मीटर वीज बिल आले तर ते बिलं न भरल्यामुळे त्यांचे विद्युत कनेक्शन, हे स्मार्ट मीटर कनेक्शन हे कट केले जाईल। आणि ही कट केलेली संख्या या संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आपल्या भुसावळ तालुक्यात, जळगाव जिल्ह्यात अशा प्रकारे ही मोठी संख्या होईल। कारण जो गरीब आहे, ज्याला हे बिलं भरणे परवडणार नाही, त्यांचे मीटर कट होणार आणि ते हजारो, लाखोच्या संख्येमध्ये हळूहळू होत जाईल। त्यामुळे अशा प्रकारे जर हे जास्तीचे बिलं आणि अवाजवी बिल जर दर महिन्याला येत राहिलं तर या लोकांना आपली मीटर आणि घरामध्ये अंधार पसरणार आहे। हे अत्यंत दूरच्या दृष्टीने नव्हे तर अलीकडच्याच काळामध्ये अंधारात राहायची पाळी अशा लोकांना येणार आहे। या बाबतीमध्ये मी काही अतिशयोक्ती करतो आहे अशातला भाग नाही। ही परिस्थिती आता सुरू झालेली आहे। ज्यांना ही वाढीव बिले आलेली आहेत, चुकीची बिले आलेली आहेत, त्यांना हा त्रास सुरू झालेला आहे। आणि त्यामुळे भुसावळ तालुक्यात सुद्धा सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी महावितरण कंपनीला, संबंधित MACBच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मोर्चे काढण्याला सुरुवात केलेली आहे। आणि अशाच प्रकारचा विरोध
हा शिवसेनेच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्या संपर्क नेत्यांनी माननीय गुलाबरावजी वाघ यांनी ही सुरुवात केलेली आहे। भुसावळ तालुक्यात सुद्धा अशा प्रकारे हे स्मार्ट मीटर लावू नये म्हणून आम्ही दिनांक 25 ऑगस्टला सोमवारी दुपारी 12 वाजता महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता तापी रोड भुसावळ येथे दुपारी 12 वाजता अशा प्रकारे हे स्मार्ट मीटर लावू नये अशी मागणी करणारं निवेदन शिवसेनेतर्फे आम्ही देणार आहोत। उद्याच आहे ही घटना आणि उद्या शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक आणि याच्यामध्ये जे लोक सामान्य नागरिक ज्यांना सहभागी व्हायचं असेल, कारण हा मीटरचा प्रश्न हा काही पक्षाचा विषय नाही। या विषयामध्ये आणि या समस्येमध्ये हे स्मार्ट मीटर हे प्रत्येकाच्या काही अपवाद वगळता प्रत्येकाच्या घरामध्ये लावले जाणार आहेत। तूर्त काही भागामध्ये आम्ही विरोध केल्यामुळे त्या भागात किंवा त्या वसाहतीमध्ये किंवा त्या एरियामध्ये मीटर लावण्यात आले नाही, परंतु जिथे विरोध होणार नाही तिथे हे स्मार्ट मीटर लावले जाणार हे निश्चित आहे। त्यामुळे अशा ज्यांना हा स्मार्ट मीटरचा विषय लक्षात आलेला आहे की स्मार्ट मीटर ही योजना ग्राहकांच्या हिताची नाही, त्यामध्ये सवलतीचा उल्लेख सरकारकडनं केलेला आहे, परंतु सवलतीपेक्षा या स्मार्ट मीटरने जर हजारो रुपयाची बिलं दरमहा येत असतील आणि त्याचा भुर्दंड जर लोकांना बसत असेल, ग्राहकांना बसत असेल, तर असे मीटर हे लावू नये म्हणून आम्ही शिवसेनेतर्फे भुसावळ शहरातील वीज ग्राहकांना नम्र आवाहन करतो की आपण या मीटरला सक्त विरोध करावा, ते लावू नयेत। कायद्यामध्ये तशी तरतूद आहे की जबरदस्तीने अशा प्रकारचे मीटर्स हे ग्राहकांच्या संमतीशिवाय लावू नये, परंतु या कंपनीतर्फे अशा प्रकारे हे मीटर ज्यांचे घरात नाही त्यांच्या बाहेरच्या मीटरला परस्पर बदलवण्याचेही प्रकार आणि तक्रारी आमच्याकडे आलेले आहेत। म्हणून भुसावळकर ग्राहकांना, विद्युत ग्राहकांना आम्ही आवाहन करतो पुनश्च की आपण या उद्या आमच्या शिवसेनेच्या निवेदन देण्याच्या कार्यक्रमाला आपणही सहभागी व्हावे। तसंच भुसावळ तालुक्यातील या ग्रामीण भागातील शेतकरी असतील, सामान्य ग्राहक असतील, यांना सुद्धा आव्हान आहे की आपण शिवसेनेच्या आणि तुमचं स्वतःच्या या समस्येला वाचा फोडण्यासाठी आणि या अन्यायकारक भुर्दंड बसवणाऱ्या योजनेला, स्मार्ट मीटरला विरोध करण्यासाठी आपण सर्वांनी या आंदोलनामध्ये, या निवेदन देण्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची आपल्याला पुनश्च आवाहन करतो, विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।